नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण कोशिंबीरचे 2 प्रकार बघणार आहोत. पहिला म्हणजे कोबीची कोशिंबीर करणार आहोत आणि दुसरा प्रकार बीटची कोशिंबीर. तर उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी काही ना काही हवं असतं. एक तर गरमीमुळे आपण सतत पाणी पित राहतो, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि मग जेवण करायची इच्छा होत नाही. पण जेवताना जर अशा चटपटीत कोशिंबीर सोबत असतील तोंडी लावण्यासाठी, तर जेवणाचे 2-4 घास जास्तच जातील. तर असे आपण 2 कोशिंबीरचे प्रकार करणार आहोत. तुम्ही कोबीची कोशिंबीर म्हणू शकतात किंवा सॅलड म्हणू शकतात आणि बीटचीसुद्धा फोडणी देऊन मस्त चटपटीत अशी तिखट गोड कोशिंबीर आपण बनवणार आहोत. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण एका बाउलमध्ये दही घेऊया. तर इथे मी साधारण 1 वाटी एवढा कोबी घेतलेला आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतेच किती घेतला आहे ते. सगळ्यात आधी आपण बाउलमध्ये मोठे 2 चमचे दही टाकून घेऊयात. तर पेल्याने म्हणाल तर अर्धा पेला हे दही आहे. आता हे दही चांगलं फेटून घ्यायचे. यामध्ये भाज्या टाकायच्या अगोदरच हे दही स्मूथ असं करून घ्यायचं, म्हणजे नंतर आपण याच्यामध्ये कोबी वगैरे टाकला की व्यवस्थित ते त्याला लागलं जातं दही आणि खाताना मग टेस्टच चांगली लागते. त्यामुळे व्यवस्थित हे दही स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचे. तर इथे पाहू शकतात असं हे दही मी फेटून घेतले. तर चांगलं हे दही स्मूथ झालं की मग याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथे मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊयात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि आता आपण कोबी आणि कांदासुद्धा घेतलेला आहे. तर इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा उभा स्लाईसमध्ये असा कापून घेतला आहे. तुम्ही कोबी आणि कांदा बारीकसुद्धा चिरून वापरू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर इथे मी एक मोठी वाटी भरून एवढं कोबी घेतलं आहे आणि एकदम बारीक असा स्लाईसमध्ये कापून घेतला आहे. हे पहा, अशा पद्धतीने कापून घ्यायचा, म्हणजे खायलासुद्धा चांगला लागतो आणि याच्यामध्ये आपण दही कांदा टाकणार आहोत, त्यामुळे त्याची कोबीची टेस्टसुद्धा जास्त लागत नाही. असं वाटतच नाही की ही कोबीची कोशिंबीर आहे म्हणून. आता आपण पाव चमचा याच्यामध्ये आमचूर पावडर टाकून घेऊयात. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाका किंवा थोडासा तुम्ही याच्यामध्ये कोणता म्हणजे काळी मिरीपूड वगैरे अशी मसाला टाकू शकतात. तर चवीनुसार मीठ टाकून घेतले. मीठ अगदी थोडंसं टाकायचं. थोडीशी साखर टाकायची आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर मीठ थोडंसं टाकायचं. काय होतं की कोशिंबीर मिक्स केली की नंतर त्याची क्वांटिटी कमी होते आणि मग टेस्ट त्याची खारट, म्हणजे मीठ जास्त असल्यासारखं लागतं. खारट नाही एवढी लागत, पण थोडंसं मीठ जास्तच वाटतं. त्यामुळे टाकतानाच थोडंसं मीठ टाकायचे, खूप जास्त टाकायचं नाही. तर आपण याच्यामध्ये मिरच्यासुद्धा उभ्या चिरून टाकलेल्या आहेत, त्यामुळे याची टेस्ट आहे ना कोशिंबीरची आंबट तिखट गोड अशी लागते. एकदम टेम्पटिंग खाण्यासाठी लागते. तुम्ही करून तर पहा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित कोबी कांदा सर्व या जिन्नसला दही चांगलं लागायला हवं. तर तुम्हाला दही आणखीन टाकायचं असेल तर तुम्ही दह्याची क्वांटिटी वाढवू शकतात. तर चांगलं हे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. आता तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप्स सांगते. तुम्हाला जर जेवणासाठी बराच वेळ असेल तर काय करायचं, सर्व साहित्य मिक्स करायचं, पण त्याच्यामध्ये दही आणि साखर मीठ हे सगळ्यात शेवटी मिक्स करायचं. त्यामुळे काय होईल की कोशिंबीर चांगली बनेल. सर्व अगोदरच असं मिक्स करून ठेवलं तर त्याला खूप पाणी सुटेल आणि मग ओलसर कोशिंबीर होईल आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागेल. त्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवा. आत्ता लगेच तुम्ही जेवणार असाल तर असं सर्व मिक्स करायचं आणि 5 ते 10 मिनिट ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची. एकदम चटपटीत अशी आंबट गोड तिखट ही कोशिंबीर खाण्यासाठी लागते. झटपट आपली कोबीची कोशिंबीर तयार आहे. तुम्ही याला सॅलड म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा. तर बनवायला फक्त 5 मिनिट लागतात आणि किती सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे. तर नक्की करून पहा आणि उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी असे काहीतरी चटपटीत पदार्थ असेल तर 2-4 घास जास्त नक्कीच जाणार. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर बनवून पहा आणि बनवली तर मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला. आता आपण इथे पहिला प्रकार पाहिलेला आहे. आता बनवूया आपण दुसरा प्रकार. बीटची कोशिंबीर करायला घेऊयात. तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक बीट घेतलेलं, त्याचं साल काढून मी इथे हा बीटचा किस करून घेतला आहे. बारीक किसणीने किसलेलं आहे बीट. तर अशा पद्धतीने एक बीटचा किस तयार झालेला आहे. तुम्हाला जर किस आवडत असेल तर अशा पद्धतीने बारीक किसून घ्या किसणीने किंवा मग एकदम बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलं तरी चालेल. आपण फोडणीसाठी कांदा वगैरे कसा बारीक कापतो
तसं कापून घेतलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बीट कापून घेऊ शकता. सर्व बीट आपण या बाउलमध्ये काढून घेतले. आता याच्यामध्ये काय काय टाकायचे ते पाहूया. तर इथे मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं अशी बारीक कापून घेतलेली आहे. तर बऱ्याच वेळेस आपण भाज्यांमधला कढीपत्ता काढून टाकतो आणि मग खाल्ला जात नाही. कढीपत्त्याचेसुद्धा भरपूर असे गुणधर्म आहेत, तर कढीपत्तासुद्धा खायला पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने मी कापून टाकला आहे. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. तर पाव चमचा याच्यामध्ये मी चाट मसाला टाकून घेते. चवीनुसार मीठ. तर मीठ खूप कमी वापरायचं आहे. तर अगदी चव बॅलन्स होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचे. थोडीशी साखर टाकून घेऊया आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. तर मिरची आपण तडक्यामध्ये वापरणार आहोत. आपण याला मस्त असं एक तडकासुद्धा करून घेणार आहोत. तर सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया. जाडसर शेंगदाण्यांचा कूट टाकल्यामुळे ही कोशिंबीर खायला खूप चवदार लागते. नक्की करून तर पहा तुम्ही. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झालेत. आता आपण याची आणखीन टेस्ट वाढण्यासाठी तडका करून घेऊयात. तर एका छोट्या टपामध्ये थोडंसं तेल घेतले. पाव चमचा मोहरी टाकूया. पाव चमचा जिरे टाकूया. जिरे मोहरी चांगली तडतड द्यायची आहेत. नंतर याच्यामध्ये उभ्या बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या 2 टाकलेल्या आहेत. आता मिरचीसुद्धा चांगली तळून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही. म्हणजे त्याचा तिखटपणा चांगला या फोडणीत उतरला जातो आणि कोशिंबीरलासुद्धा चांगली चव लागते. आता ही फोडणी आपण बीटच्या कोशिंबीरमध्ये टाकून घेतली. सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात. तर झटपट आपली फोडणीची बीटची कोशिंबीर तयार झाली आहे, हे पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही जेवताना सर्व तयारी स्वयंपाकाची झाली आणि जेवायच्या अगोदर 5 मिनिटात ही कोशिंबीर बनवू शकतात. लगेचच तयार होते. तर अशी आपण बीटची कोशिंबीर बनवून घेतली आहे. आता दिसायला किती सुंदर दिसते तुम्ही पाहालच, पण खायलासुद्धा तेवढीच चवदार लागते बरं का. केल्याशिवाय आपल्याला समजणार कसं? स्वतः करा आणि मग तुम्हालासुद्धा समजेल की अरे ही तर बनवायला किती सोपी आहे आणि खायला तर लय भारी लागते. तर अशा पद्धतीने आपण 2 कोशिंबीरचे प्रकार बघितलेले आहेत. कसे वाटले तुम्हाला दोन्ही कोशिंबीर? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.